हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे शेवटचा श्रावण सोमवार आणि काही दिवसात श्रावण महिना जो आहे तो संपणार आहे. आता जे आहे भाद्रपद महिना आणि या महिन्यामध्ये गणपती, महालक्ष्म्या आणि हरतालिका आपले सण जे आहेत सौभाग्याचे किंवा व्रताचे ते चालू झालेले आहे. प्रत्येकाच्या घरी गणपती बसतो आणि काही काहींकडे महालक्ष्मी असतात. तर शेवटचा सोमवार आहे. तर साधी सिंपल रांगोळी काढून घेते मी आणि आजची पूजा, आजचं व्रत, श्रावण सोमवाराचं शेवटचं व्रत, महिन्याची समाप्ती होऊन जाईल अमावस्या आली की, आणि मग नवीन परत महिना सुरू. तर इथे छोटंसं कमळ काढलेलं आहे. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं आपलं चालू असते गृहिणींचं. कशामध्ये चांगलं दिसेल, कशी पूजा चांगली दिसेल, कशी रांगोळी चांगली दिसेल, आपलं मन कसं व्रत केल्याने किंवा रांगोळी काढल्याने किंवा आपलं अंगण सजल्याने कसं मनाला आपलं चांगलं वाटते. तर इथे आता रांगोळी काढली आहे. त्या रांगोळीमध्ये मी जे कमळ काढलेलं आहे त्यामध्ये शिवलिंगाची छोटीशी पिंड काढलेली आहे. आणि अशा प्रकारची रांगोळी म्हटलं चला काहीतरी वेगळं नवीन काढूया आपण. तर रांगोळी पण कशी वाटली, साधी सिंपल रांगोळी आहे. साध्या फुलामध्ये, साध्या पानामध्ये सुद्धा आपण काहीही जी कल्पना आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवतो तशीच मग काढायचा प्रयत्न करतो. कशी चांगली दिसेल, कशी नाही. तर आपले व्रत चालू होतात, तर सण चालू होतात. तर श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजची जी शिवमूठ आहे ती काय आहे, तर पूजा कशी करायची आहे, काय काय तुम्ही करणार आहे. तर आजची शिवमूठ जी आहे ती जवस आहे. तर तुम्ही बेलपत्र 108 आपण वाहतो असेल तर, कारण विकतही मिळतात. जवस तुम्ही 21, 51, 108 सुद्धा वाहू शकता किंवा मुठीने सुद्धा वाहू शकता, कारण प्रत्येक मुठीला महत्त्व आहे. हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर दारामध्ये रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता पूजा करायची आहे. तर सर्वात पहिले पूजेच्या आधी स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक झाल्यानंतर पूजेची मांडणी. आणि आजचा शेवटचा सोमवार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कशा प्रकारे पूजा करायची आहे, आजचं शिवमूठ काय आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. मांडणी जी आहे ती करून घेतलेली आहे. सर्वात प्रथम आपल्याला तुपाचा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि गणपतीची पूजा करायची आहे. आणि बेलपत्र ठेवून त्याच्याखाली अक्षता ठेवून शिवलिंग किंवा आपलं जे महादेवाची पिंड आहे ती आपल्याला ठेवायची आहे. इथे रोजची देवपूजा झालेली आहे आणि आता इथे फळ वगैरे जे काय आपण ठेवतो ते ठेवायचं आहे. आणि आता इथे वस्त्र, दह्या दुधाने पंचामृताने तुम्ही आंघोळ घालू शकता. शेवटचा श्रावण सोमवार आहे, जेवढी भक्ती कराल तेवढं चांगलं आहे. इथं पुष्प वाहून घेतलेलं आहे आणि बेलपत्र वाहिल्यानंतर मग मी इथे काटेरी फळ वाहणार आहे. तर प्रत्येक बेलपत्र वाहताना आपण ओम नमः शिवाय, साधा सिंपल नामजप आहे. ओम नमः शिवाय चालता फिरता, स्वयंपाक करताना, उठता बसताना, बाहेर फिरताना किंवा आपले विचारात आपण नामस्मरण करू शकतो. तर इथे मी धोत्र्याचं फळ जे आहे ते पण वाहलेलं आहे आणि आता आपले 108 बेलपत्र वाहून घ्यायचे आहे. सगळ्यात शेवटी जे आहे बेलपत्र वाहिल्यानंतर आपल्याला शिवमूठ ठेवायची आहे. तर पुष्प अर्पण करायचं आहे, नंतर मग शिवमूठ. तर आजची शिवमूठ आहे जवस, बघू शकता तुम्ही. तर ही जवस आहे ते 5 वेळा आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करायचा आहे आणि एक एक मूठ टाकायची आहे देवावरती. अशा प्रकारे आपली जी शेवटचा सोमवार आहे तो इथे पूजेचं जे शिवमूठ वाहिल्यानंतर पूजा जी आहे ती, आपलं व्रत जे आहे ते पूर्ण होते. आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता पूजा वगैरे झालेली आहे, आता आरती करते. आणि रांगोळी कशी वाटली तुम्हाला ते पण नक्की सांगा. आणि आजचा शेवटचा सोमवार आहे आणि आता दोन ते 3 दिवसांनी आपले पोळा आहे. तर श्रावण महिन्याची समाप्ती, भाद्रपद महिना सुरू आणि हरतालिका. आता सणांना सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकजण सणाची तयारी सुरुवात जोरदार करत असते, कारण कोणाकोणाकडं गणपती बसतात, तर महालक्ष्म्या बसतात. तर
व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपण पण महालक्ष्म्यांसाठी जाणार आहोत माहेरी. तर माझ्या माहेरी कशा असतात ते पण तुम्हाला दाखवते. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मागच्या वर्षी. आणि आजची पूजा बघू शकता तुम्ही. तर आता आरती करून घेते मी आणि जी आपली नित्यसेवा आहे ती. तर चला मग.